पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पतसंस्थेचं जाळं नाही. येथील कष्टकरी आणि लघु व्यावसायिक तसेच शेतकरी जनतेला बचतीची सवय नसून ती सवय लागावी आणि त्यांच्या व्यवसायासाठी चालना मिळावी या उद्देशानं माधवराव चिंतले यांच्या वतीनं ग्रामीण भागातील लोकांसाठी अहिल्यादेवी होळकर स्वाभिमान बिगर शेती महिला पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे. टाकळी येथे या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी नायगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या मातोश्री लोक्याबाई संभाजी पवार, प्राध्यापक यशपाल भिंगेसर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे साहेब, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व भास्करदादा भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील साडकर, भाजपचे ज्येष्ठ नेते परमेश्वर पाटील धानोरकर, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे सावरखेडकर, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष भाजपा श्रीहरी पाटील देशमुख, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष नायगाव पल्लवीताई वडजे, बिलोली भाजपाचे मारुती राहिरे, सरपंच बालाजी पाटील सालेगावकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड महेशजी देशपांडे, परमेश्वर पाटील जाधव, सुरेश पाटील खंडगावकर, प्रदीप पाटील पवळे, गोविंद पाटील कदम, मुगावचे सरपंच रमेश पाटील गाडले, सुहास पाटील टाकळीकर, भाजप युवा मोर्चा नायगाव शहर अध्यक्ष राजू आप्पा बेळगे, माधव पाटील बेंद्रीकर, नरसी ग्रामपंचायतचे सदस्य संभाजी मिसे, भास्करदादा कोकणे, शिवशंकर पाटील धानोरकर, हरी महाराज धानोरकर, संदीप जाधव, व्यंकट पवार, प्रभाकर पवार, माधव कंपाळे, गोविंद डोणगावे, रामदास कपाळे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्वाभिमानी बिगर शेती पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड.